गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज एक तुम्हाला इम्पॉर्टंट हार्मोनबद्दल सांगणार आहे. ते जे हार्मोन आहे आपल्या बॉडीमध्ये हायपर सिक्रेशन किंवा हायपो सिक्रेशन होत असतं आणि हे हार्मोन आपल्याला व्यवस्थित जगू देत नाही. आपल्या बॉडीच्या प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक पार्टला हे त्रास देणार, इफेक्ट करणार. म्हणून याला चेक करणं लय महत्त्वाचं आहे. ह्या हार्मोनचं सिक्रेशन जर जास्त झालं तर आपल्याला कसिंग सिंड्रोम हा डिसीज होतो आणि कमी सिक्रेशन जर झालं तर ॲडिसन डिसीज होतो. कसिंग आणि ॲडिसन हे दोन्ही पण सायंटिस्टचे नाव आहेत. तर हे हार्मोन चेक करणं लय महत्त्वाचं आहे. आपण मेल सेक्स हार्मोन, फिमेल सेक्स हार्मोन बद्दल माहिती असेल. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर यापेक्षा अजून महत्त्वाचे हार्मोन कॉर्टिसॉल, ह्या हार्मोनबद्दल मी सांगत आहे. हे हार्मोन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रेस हार्मोन. ह्याला ट्रेस हार्मोन सुद्धा म्हणतात. हे हार्मोन आपल्याला व्यवस्थित जगू देत नाही जर नॉर्मल रेंज नसेल तर. आपल्याला डायबिटीज होऊ शकते, हे रिस्पॉन्सिबल आहे हार्मोन. BP होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतात, ॲनेक्झिटी चिंता रोग होऊ शकतो, डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. म्हणून ह्या हार्मोनकडे लक्ष देणं लय महत्त्वाचं आहे. मी वारंवार सांगतोय, जर आपल्याला काही ना काही त्रास होत असेल, आपल्याला कोणता डिसीज नसेल, कोणता आजार नाही, तरी पण आपल्याला टेन्शन येतं, राग येतो, कॉर्टिसॉल लेवल वाढलेले असते. जे की कुणाला आपल्याला दुखवायचं नसते तरी पण आपल्याला राग येतो, आपण त्याला क्रॉस बोलतात. हे हार्मोनबद्दल होतं, ह्यामुळे होतं. म्हणून ह्या हार्मोनला ट्रीट करणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज ट्रेस हार्मोन. इट इज क्लास ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन्स. इट इज स्टेरॉइड हार्मोन प्रोड्यूस्ड बाय ॲड्रेनल ग्लँड. ॲड्रेनल ग्लँड ही आपल्या किडनीच्या टॉपला हिचं लोकेशन असतं. 2 किडण्या असतात, राईट आणि लेफ्ट. ह्या दोन्ही किडण्याच्या डोक्यावर ही ॲड्रेनल ग्लँड लोकेटेड असते आणि यामध्ये कॉर्टिसॉल प्रोड्यूस होतं. तर पिट्युटरी ग्लँड इन ब्रेन रिलीज कॉर्टिकॉइड हार्मोन्स, कॉर्टिसॉल हार्मोन. तर मित्रांनो, कॉर्टिसॉल हार्मोन कमी जास्त झालं तर आपल्याला असे डिसीज होतात. त्याचे सिम्पटॉम्स वेगळे वेगळे असतात. कसिंग सिंड्रोम, ॲडिसन डिसीज, त्याला क्युअर करणं, ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं असतं आणि या हार्मोनकडं लक्ष देणं हे महत्त्वाचं असतं. थँक्यू व्हेरी मच.